अथ श्री साई सच्चरित अध्याय 29. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्यायी जाहले कथन त्याहुनिया अध्यायी श्रवण करवितो श्रीचे अतर्क्य विंधान कथानुसंधान एकची ऐकूनी बाबांची अगाध लीला. इसवी सन 1916 ते वर्षी एक भजनी मेळा शिर्डीस आला दर्शनार्थ. मंडळी ही सर्व प्रवासी कीर्ती परिसिली मद्रदेशी जात असता कायशी यात्रेसी वाटेत शिर्डीसी उतरली. साई बाबा महासंत धीर उदार आणि दांत यात्रे करूनसी कृपावंत पैसे अत्यंत वाटिती. दिडक्या चवल्या हाताचा किस अधेल्या पावल्यांचा पाऊस. रुपये 10 कोणास 20 कोणास 50 ते देत. हे काय सणासुदा दिसी कार्यविशेषी का पर्वकाळासी प्रतिदिवशी उत्त प्रमाणेसी संतोषेसी अर्पित. पौड येती भवय्ये नाचती गवय्ये गाती भाटा भाटवानिती तमासगीर मुजरे देती भजनी रंगती हरिभक्त. ऐसे महाराज उदार वृत्ती दानधर्मी सडळ स्थिती ऐकुनी कर्णोपकरणी ही कीर्ती इच्छा धरिती दर्शनाची. कधी आलिया बाबांचे चित्ता पांथस्थान तेही पैसे वाटिता दिनदुबळ्यांचा परमार्श घेती. कृपा मूर्ती साईनाथ पुरुष एक बाया 3 मेळा अवघा चौघान मिळून मेहुणी स्वस्त्री दुहिता आपण संत दर्शन कामुक. घेऊनी साईंचे दर्शन मंडळी पावली समाधान करीत साईंपाशी अनुदिन प्रेमळ भजन नेमाने. सांप्रदाय रामदासी भजन करीत अतिउल्लासी बाबाई रुपया 8 आणेसी तयांसी आलिया मनासी अर्पिता. कधी तयास बर्फी देत कधी परतवीत रिक्त असत बाबांचे हे ऐसे सदोदिता परी न निश्चित काहीही. पैसे वाटित हे तो सत्य नवते यात काहीही असत्य परी ते नवते सर्वांस देत तावे न मनोगत कवणाते. फकीर फुकरे भिक्षे करी सदैव येत बाबांचे द्वारी. बाबा जरी दयाळू भारी धर्म न करीत सर्वांते. जयाची लाभ काळाची घडी तयासीच ही सुखपरवडी. संत हस्त स्पर्शाची कवडी लावेल जोडी भाग्याची. ये अर्थींची एक गोष्ट ऐकता श्रोते होतील संतुष्ट. कडूनी तयांपुढे ती प्रविष्ट सधरू मग वाट पुढीला. होऊनी प्रात काळची न्याहारी बैसता बाबा स्तंभा शेजारी. धुनी सन्निध मशिदी माझारी येतसे पोरी अमनीतई. पोरी 3 वर्षांची नागडी हाती जिनतानी डबी उघडी. आई जमलीस तातडी येतसे ती घडी साधुनी. अमनी बैसे बांडीवर डबी गे देई बाबांचे करी. बाबा रुपया रुपया करी हात धरी बाबांचा. बाबांस मुलांचे वेड फार भारी. पोरई होती गोंडस साजरी. मुके घेत कुरवाळीत करी पोरीस धरीत पोटाशी. बाबांनी धरावे पोटाशी अमनीचे चित्त रुपया पाशी. बाबा देना देना मजशी म्हणे खिशाशी लक्ष सारे. अमनीचा तो पोर स्वभाव तोरा मोठ्यांही तीच हाव. स्वार्थासाठीच धावा धाव परमार्थी भाव एखाद्या. पोरीने बसावे मांडीवरी आईने दूर कठड्या बाहेरी. हालू दे नको देत तोवरी कुणावी पोरीस दुरुनी. तुझ्या बापाच मी काय लागे उठली ती सुटली माझ्या मागे. फुकट खाऊ मेले निलागे म्हणावे रागे बाबांनी. परिया राग बाह्यात्कारी अंतरी प्रेमाच्या उसळती लहरी. हस्त घालणे खिशा भीतरी रुपया बाहेरी काढावा. घालून या तो डब्बीत घट्ट झाकिता आवाज होई जो खट्ट. डबी हाती पडता ती झट्ट घराची वाट धरीतसे. हे तो होई न्याहारी व्यक्ती तैसेच जवते लेंडीवरती निगती. तेव्हाही अमनीस रुपया देती रागे भरती तैसेची. ऐसे प्रतिदिनी 2 तिजला 6 देत त्यास जमलीला. 5 दादा केरकरांना भाग्या सुंदरीला 2-2. 10 ते 15 तात्याबासी. 15 ते 50 फकीर बाबांसी. 8 वाटिती गोरगरिबांसी नित्य नेमेसी हे देणे.
असो ऐसी ही दानशीलता मद्रासियांनी ऐकोनी वार्ता सहज उपजोनी अर्थस्वार्थता भजनोपक्रमता मांडली. बाह्यतः ते भजन सुंदर अंतरी द्रव्याचा लोभ दुर्धर पैसे देतात या आशेवर राहिले सपरिवार शिर्डीत. त्यातून निघास तिघास मोठी हाव बाबांनी द्यावे बहुत द्रव्य परिसाईपदी भजन सद्भाव हा एक निजभाव स्त्रियेचा. पाहुनिया मेघासमोर आनंदे एक नाचेल मोर मनचंद्रा लागी जैसाच कोर तैसाच आदर तियेचा. एकदा माध्यान्नींची आरती चालता साई कृपामूर्ती पाहुनीस बाईची सद्भाव स्थिती दर्शन देती रामरूपे. इतरांच नित्याचे साईनाथ बाईच्या दृष्टी जानकी कांत डोळा गळगळ श्मश्रू अस्त्रवत पाहुणी विस्मित जन झाले. दोही हाती वाजवी टाळी सवेच नयनी आसुवे ढाळी देखून हे अपूर्व तेळवेळी जाहली मंडळी विस्मित. ऐसा पाहुनी तो देखावा जिज्ञासा जाहली सकळांचे जीवा. तुका प्रेमाचा पूर का लोटावा आनंद व्हावा तियेसची का. पुढे स्वपतीस तिसरे प्रहरी आपण होऊन आनंद निर्भरी रामदर्शन नवलपरी वदे आचरित साईंचे. निलोत्पल दशश्याम भक्त काम कल्पद्रुम तोहा भरताग्रज सीताभिराम दाशरथी राम मज दिसला. किरीटकुंडल मंडित वनमाला विराजित पितवास चतुर्हस्त जानकीनाथ मज दिसला. शंखचक्र गदाधर श्रीवत्सलांचन कौस्तुभहार तोहा पुरुषोत्तम परात्पर रूप मनोहर देखिला. म्हणे हा मानव रूपधारी असामान्य लीलावतारी जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. फकीर दिसो हा बाह्यात्कारी भिक्षाई मागो दारोदारी जानकी जीवन मनोहरी धनुर्धारी मज दिसला. असो हा अवलिया उपरा उपरी कोणास कैसाही देतो दिसो अंतरी जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. बाई मोठी परम भावार्थी पती तियेचा अत्यंत स्वार्थी ऐसीच भोळी स्त्रियांची जाती कैचा रघुपती ये स्थळी. मनी वसे जैसे जैसे भोळ्या भाविका अभासे तैसे आम्हा सकळा साई दिसे हिलाच कैसे रामरूप. ऐसे कुतर्क करुणी नाना केली तियेची अवहेलना विषाद नाही बाईच्या मना असत्य कल्पना ती नेणे. ती पूर्वी मोठी अधिकारी अशी तियेची आख्या भारी होतसे रामदर्शन सुखकारी परोपहरो प्रहरी तियेस. पुढे जाहला द्रव्यलोभोद्भव द्रव्यापाशी नाही देव जाहला रामदर्शने अभाव ऐसा हा स्वभावलोभाचा. साईंस हे तो सर्वावगत जाणुनी तिचे सरले दूरित पुनरपी रामदर्शन देत पूर्वित हेत तियेचा. असो पुढे तेच रात्री कैसी वर्तली नवलपरी गृहस्थ देखे निद्रे माजारी स्वप्न भारी भयंकर. आपण आहोत एका शहरी पोलीस एक आपणा धरी मुसक्या बांधून आवळी करकरी डोके निचकरी मागे उभा. तेथेच एक पिंजरा ते जागी निकटतयाचिया बाह्यभागी साई ही सर्व पहावया लागी उभेच की उभी निश्चळ. पाहुनी महाराज सन्निधानी जोडूनिया दोन्ही पाणी करोनिया मुखके विलवाणी दिनवाणी तवनवदे. बाबा आपुली कीर्ती ऐकुनी पातलो असता आपुले चरणी प्रसंग हा का आम्हा लागुनी तुम्ही असुनी प्रत्यक्ष. महाराजी प्रत्युत्तर दिदले कृतकर्म अवघे पाहिजे भोगिले गृहस्थ ती विनित बोले काही न केले ऐसे म्या. या जन्मी तरी काही न केले जेणे हे ऐसे संकट गुजरले तयावरी महाराज बोलले असेल केले जन्मांतरी. दिदले मग प्रत्युत्तर तेणे मागील जन्माचे मी काय जाणे असेले तरी ते आपुले दर्शने भस्म होणे आवश्यक. होता आम्हा आपुले दर्शन अग्नीपुढे जैसे तृण तैसे ते समूळ भस्म होऊन कैसान त्यापासून मुक्तमी. तव महाराज वदती त्यास ऐसा तरी आहे काय विश्वास होय म्हणता गृहस्थास डोळे मिटावयास आज्ञापिती. आज्ञेप्रमाणे डोळे मिटुनी उभाच आहेत तव तक्षणी धाडदिशी जैसे पडले कोणी आवाज श्रवणी ऐकिला.
आवाज कानी पडता दचकला, डोळे उघडून पाहू लागला. आपण बंद निर्मुक्त दिसला, पोलीस पडला रक्तबंबाळ. तेणे मनी अत्यंत घाबरला, महाराजांकडे पाहू लागला. हसून मग ते म्हणती त्याला, भला सापडलास तू आता. आता येतील अंमलदार, पाहून येतील सर्व प्रकार. तूच दांडगा म्हणतील अनिवार, पुन्हा गिरफ्तार करतील. मग तो गृहस्थ वदे तत्वता, बाबा आपण खरेच बोलता. कसेही करा सोडवा आता, दिसेना त्राता तुम्हा विना. ऐसे ऐकुनी साई वदती, पुनश्च लावी नेत्रपाती. तैसे करुनी डोळे जो उघडते, नवल स्थिती आणिक. आपण पिंजऱ्याचे बाह्यदेशी, महाराज साई आपुले पाशी. घातले साष्टांग नमन त्यांसी, बाबा मग पुसती तया ते. आताच तुझास नमस्कार, आणि यापूर्वीचा जे घालीस निरंतर. आहे काय दोहित अंतर, करून विचार सांगे मज. तव तो गृहस्थ देई उत्तर, जमिना आसमानचे अंतर. केवळ द्रव्यार्थ पूर्व नमस्कार, सांप्रत परमेश्वर भावाने. पूर्वी काही भाव नव्हता, इतकेच नव्हे मुसलमान असता. आपण आम्हा हिंदू भ्रष्टविता, होता चित्ती हा रोष. तयावरी बाबा पुसती, नाही काय तुझिया चित्ती. मुसलमानाच्या देवांची भक्ती, नाही म्हणती गृहस्थ. पुसती बाबा तया लागुनी, पंजा नाही का तुझिया सदनी. पूजित नाहीस का ताबुताचे दिनी. पाही मनी तुझ्या विचारुनी, काडबीबी ही आहे सदनी. लग्न कार्यासी तिजला पूजनी, पुष्टवितोसना मानपानी. मुसलमानी दैवत हे होय म्हणून मान्य करिता. आणिक काय इच्छा पुसता, निजगुरु रामदास दर्शनाता. उपजली आस्था गृहस्था, महाराज मग तया प्रती. मागे वळून पहा म्हणती, मग जो मागे वळून पाहती. समर्थ मूर्ती सन्मुख, पडताच समर्थांचे पायी. अदृश्य झाले टाईंचे ठाई, मग तो जिज्ञासापूर्वक पायी. आणिक काही विचारी, बाबा आपुले जाहले वय. म्हातारा हा दिसतो काय, आहे आपणा ठाव काय. आयुर्दाय आपुला काय वदसी, मी म्हातारा आहे. माझिया सवे धावली पाहे, म्हणून साई जो धावत आहे. हा लागला आहे माघारा. महाराज सवेग धावता धुळोरा, जो उसळला वरता. तेच संदिस पावले अदृश्यता, पावली जागृतता गृहस्थास. असो तो जय लाधला जागृती, मनी विचारिता स्वप्नी स्थिती. तात्काळ पालटली चित्तवृत्ती, वाणी महती बाबांची. पाहुणी ऐसी चमत्कृती, साईपदी जडली भक्ती. बाबांविषयी संशयवृत्ती, मावळली परिस्थिती पूर्वीला. पाहू जाता अवघे स्वप्न, परी ते उत्तरे आणि ते प्रश्न. ऐकुनी श्रोता करावा ग्रहण, भावार्थ घन तिला. हा प्रश्नोत्तर अनुवाद, मद्रासी पावला परमबोध. विराला साई संबंध विरोध, हास्य विनोद रूपाने. दुसरे दिवशी प्रातःकाळी मंडळी मशिदी. दर्शना आली 2 रुपयांची बर्फी दिधली. कृपा केली साईनाथे, तैसेच पल्लवचे रूप 2. बाबांनी तया समजता देऊन, घेतले काही दिवस ठेवून. भजन पूजन चालले, पुढे काही काळक्रमिला. निघाली मंडळी जाण्याला, नाही जरी बहु पैसा लादला. भरपूर लाभला आशीर्वाद. अल्लाह मालिक बहुत देगा, अल्लाह तुम्हारा अच्छा करेगा. पुढे हेच की आले उपेगा, लागले मार्गा ते जेव्हा. साईंच्या आशीर्वचनी, साईंची आठवण ध्यानी मनी. मार्ग चालता दिवस रजनी, दुःख ना स्वप्नी तिळवरी. घडली आशीर्वादानुरूप, यथा सांग यात्रा अनुप. वाटेस न होता यत्किंचित ताप, पातले सुखरूप निजगृहा. मनी चिंतल्या होत्या एका, त्या घडल्या यात्रा अनेका. वानित साई वचन कौतुका, आनंद सकळिका अनुपमा. शिवाय संताचे आशीर्वचन, अल्लाह अच्छा करील हे वचन. अक्षरे अक्षर सत्य होऊन, मनोरथ पूर्ण जाहला. ऐसे ते समस्त तीर्थोपासक, भगवत भक्त मद्रासी लोक. सकळ सत्वस्थ सात्विक, बंधमोचक साई त्या. ऐसीच सुरस आणिक कथा, सांगतो परिसजे सादर श्रोता. भक्तिभावे श्रवण करिता, आश्चर्य चित्ता प्रकटेल. भक्त काज कल्पद्रुम, कैसे साई दयाळू परम. कैसे सप्रेम भक्तांचे काम, पुरवित अविश्रम सर्वदा.
ठाणे जिल्ह्यात वांद्रे शहर तत्रस्थ एक भक्तप्रवर रघुनाथराव तेंडुलकर चतुरधीर बहुश्रुत सदा आनंदी मोठे प्रेमी विनटले साईंचे पद्मी येथील बोधकम करंदक कामी आखंडी नामी गुणगुणत रूपदेवनी भजनमाला वर्णिली जयानी साई लीला ती भक्तिप्रेमे वाचील त्याला साईच पावला पावली सावित्री नामे तयांचे कलत्र बाबू तयांचा ज्येष्ठ पुत्र पहा तयांचा अनुभव विचित्र परिसा ते चरित्र साईंचे एकदा बाबू साशंकित मन वैद्यकीय पाठशाळेमधून घेऊन परदेशीय वैद्यकीय शिक्षण परीक्षे लागून बैसला तयाने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला अतिकसून सहज ज्योतिषास केला प्रश्न परीक्षेत उत्तीर्ण होईन का चाळूनी पंचांगाची पाने ज्योतिषी पायी ग्रहांची स्थाने राशी नक्षत्रे मोजुनी बोटाने संचित मुद्रेने अवलोकी म्हणे केलात परिश्रम तोर परी ये वर्षीन ग्रहांचा जोर पुढील वर्ष फार श्रेयस्कर परीक्षा निर्घोर ते वर्षी बैसून परीक्षेस काय सार्थक होणार जरी श्रम निरर्थक विद्यार्थ्याने हा घेतला वचक तेणे तो दचकला मनासी पुढे तया विद्यार्थ्याची माता अल्पावकाशी शिर्डी सजाता नमिता साई चरण माथा कुशल वार्ता चालल्या निघाली तही ही कथा करुणा वचनी बाबांसी प्रार्थिता म्हणे मुलगा परीक्षेस बसता असती अनुकूलता ग्रहांची पत्रिका पाहिली ज्योतिषांही वणती यंदा योग नाही अशुभ अभ्यासाची तयारी मुलगा न जाई परीक्षेसा तरी बाबा ही कायद गरदशा यंदा अशी काही निराशा पडेल एकदा पदरी परीक्षा ऐसी बहु आशा समजता ऐकून बाबा बदले वचन सांगे तयास माझे मान पत्रिका ठेवी गुंडाळून बैसे जा स्वस्त मन परीक्षे नादा कुणाच्या लागू नका जन्मपत्रिका पाहू नका सामुद्रिका विश्वासू नका चालवा निका अभ्यास म्हणावे मुलास येईल यश स्वस्तचित्ते परीक्षेस बैस होऊ नको असा निराश ठेवी विश्वास मजवरी असो बाबांची आज्ञा घेऊनी साई परतली ग्रामा लागुनी मुलास बाबांचा निरोप कथुनी उत्साहे जननी आश्वासी ऐसा तो साई वचनोल्लास मुलगा बैसला परीक्षेस उत्तरे ही लेखी प्रश्नांचा यथावकाश दिली लेखी परीक्षा पूर्ण झाली उत्तरे ही संपूर्ण लिहिली परी आत्मविश्वासे घेरली संशये चळली स्थिरबुद्धी असता लिहिली सम्यग्युत्तरे उत्तीर्ण व्हावया तितुकी पुरे परी विद्यार्थिया वाटे ते अपुरे सोडिला धीरतयाने वस्तुत लेखी परीक्षेत पास होता तरी त्यास वाटे मी नापास तेणे होऊन तो उदास तोंडी परीक्षेस बैसेना तोंडी परीक्षेस आरंभ झाला प्रथम दिवस तैसाच गेला दुसरे दिवशी एक स्नेही आला विद्यार्थी देखिला भोजनस्थित म्हणे ही काय आश्चर्यता परीक्षकाला तुझी चिंता म्हणे जा पाहू ये आता तेंडुलकर नवता का काल लेखी परीक्षेत तो नापास तया तोंडीचे किमर्थ सायास म्हणून घरी तो बैसला उदास स्पष्ट मी तयास सांगितले तेव्हा परीक्षक वदे तू जाई असेल तैसा घेऊन येई लेखी परीक्षेस पासती ही देई आनंददायी खबर त्या मग तो आनंद काय पुसावा केला महाराज साईंचा धावा न घेता एक क्षणाचा विसावा उल्हास भावे धावला असो पुढे जाहले गोड परीक्षेची पुरली होड दिदली दृढ निजपदी जोड साईंनी कोड पुरवणी दळावयाच्या जात्याचा खुंट हाल हालवणी बसविता घट्ट तैसीच गुरुपद निष्ठेची गोष्ट हालवणी चोखट साई करी ऐसे न कोणा केव्हाही कथिती जेणे न हालेल चित्तवृत्ती हेतोस बाबांची नित्यप्रचिती निष्ठाई रीती दृढ करीती चालू जाता कथिल्या वाटे आरंभी ओढ वाटे पुढे ऐसे पसरतील सराटे काटेच काटे चोईकडे मग त्या निष्ठेस फुटतील फाटे सहजमनी संशय दाटे किमर्थ साई या आडवाटे आणि हे वाटे म्हणाला परी हे ऐसे जैते वाटे तेथेच श्रद्धा धरा नेटे कसोटीचही प्रत्यक्ष संकटे तेनेच पैठे दृढ श्रद्धा
देऊनिया संकटा तोंड करिता साई स्मरण अखंड होती सकळ अपाय दुःखंड शक्ती प्रचंड नामाची हेच या अंतररायांचे प्रयोजन तेही करी साईच निर्माण तेव्हाच घडेल साई स्मरण संकोट पशमनही तेव्हाच असो या गुलाचे वडील भक्त बाबांचे अतिप्रेमळ धीर उदार सत्वशील गात्रे शीतील जाहली प्रसिद्ध परदेशीय व्यापारी पेढी जयांची मुंबई शहरी इमाने इतबारे तयांचे पदरी केली नोकरी तयांनी पुढे होता वृद्धापकाळ नेत्रास येऊ लागली झाकळ इंद्रिये तिजकारी विकळ वांछिती निश्चळ आराम काम कराया उरली न शक्ती म्हणून उचुदारावया प्रकृती रघुनाथराव रजा घेती स्वस्थ विश्रांती भोगेती पुढे ती रजा संपूर्ण भरली नाही पूर्ण विश्रांती लाभली म्हणून मागुनी अर्धी लिहिली रजा प्रार्थली आणिक अर्जी घेऊन या उपरी अपेक्षित रजेची शिफारस करी परी त्या पेढीचे वरिष्ठाधिकारी पूर्णविचारी दयाळू धनी मनाचा उदार पाहुण्या पुला इमानी चाकर देई प्रेमाची अर्धी भाकर पुढील चरितार्थ चालावया ऐसी ही सरकारी पद्धत उत्तम पेढ्याही स्वसंगोपात प्रामाणिक सेवाकानिमित्त उत्तेजनार्थ अवलंबिती परी ही भाकर माझा धनी देईल काय मजला गुणी पडेन जेव्हा मी बेकार होऊनी ऐसिया चिंतनी पडले ते 150 अवघा माझा पगार पाऊणेशेच्या पेन्शनावर पडेल दिनचर्येचा आभार मनात विचार घोळत परी पुढे जाहली मौज पहा बाबांचे नवल बोज रघुनाथरावांचे कुटुंबा हितगुज पुसती ते चोज परिसिजे अखेरचा हुकुम रापवावया आधी असता 15 दिवसांचा अवधी जाऊन तियेच्या स्वप्नामध्ये पुसती बुद्धी स्थियेसा 100 द्यावे माझी मनीषा पुरेल ना तव मनीची आशा बाई वदे हे काय पुसा आम्हा भरवसा आपुलाच तिकडे टराव अर्जीवर रघुनाथराव इमानी नोकर बहुत जाहली सेवा आजवर अर्धी भाकर द्यावी त्या मुखे जरी वदले 100 10 दिदले आणिकवर ऐसे समर्थ करुणाकर प्रेम निवार भक्तांचे आता परिसा आणिक एक कथा सुंदर मनोरंजक भक्त प्रेमोल्लासकारक आनंददायक श्रोतया डॉक्टर नामे कॅप्टन हाटे बाबांचे भक्त श्रद्धाळू मोठे बाबांनी स्वप्नात दर्शन पाटे इदले ते गोमटे कथानक हाटे राहती ग्वालेरी बाबांच देखती स्वप्ना माझारी पहा बाबांची प्रश्न कुसरी आटे ही उत्तरी काय वदती म्हणती बाबा मज विसरलासी काय तात्काळ हाट्यांनी धरिले पाय जरी विसरले लेकरू माय तरणो पाय कैसेनी उठून बागेत गेले तातडी कुडली ताजी बालपापडी शिदा साहित्य दक्षिणा रोकडी भक्ती परवडी सिद्ध केली ऐसी पाहोनी सिद्धी पूर्ती हाटे ते सुपजो समर्पू सरती अवचित उघडली नेत्रपाती स्वप्नस्थिती हे तेही कळले तात्काळ हाट्यांचे जाहले मन पदार्थ हे समस्त मिळून करावे बाबांचं प्रत्यक्ष अर्पण तदर्थ जाऊन शिर्डीस परी ते तेव्हा ग्वालेरीसी पत्र लिहिले मुंबईस वृत्तांत साध्यांत कळविला स्नेहास विनविले शिर्डीस जावे स्वये टपाल मार्गे येईल पैसा शिदा द्यावा योग्य तैसा शेंगा पापडीच्या सुंदर खाशा मिळवाव्या कैशा तरीही उरला पैका सवे न्यावा सिद्या समवेत बाबांस द्यावा चरणी वंदनी प्रसाद मागावा तो मज द्यावा पाठवून पैसा येताच स्नेही निघाले शिर्डीस जाऊन सामान घेतले पापडी वांचून किंचित अडले तो एक टोपले तयाले ते होते जिये बाईचे माता तियेस बोलावून पाहू जाता शेंगाच पापडीच्या लागल्या हाता अति आश्चर्यता सकळांते मग ते सर्व साहित्य आणले महाराजांशी सादर केले त्यांनी निमणकरांते दिधले उदयिक निवेदिले शिरवून पुढे बाबा भोजना बैसता वर्ण भातादिकां न शिवता शेंगाच तेवढ्या उचलून घेता आश्चर्य समजता वाटले शेंगाच तेवढ्या ग्रहण केल्या त्याच तेवढ्या मुखी घातल्या हात्यांना बहु आनंद झाला वृत्तांत कळला हा तेव्हा
जयामनी जैसा भाव तैसाचे की हा हाट्यांना अनुभव पुढील कथेचा परिसा नवलाव गोड लाघव साईंचे साई हस्तस्पर्शपुत असावा एक कृपया गृहांत इच्छा उद्भवली हाट्यांचे मनात पूर्वीत मनोगत तो साई मनाच्या वृत्ती कोट्यानुकोटी त्यागुण ओकटी गरधरावी गोमटी मग पहा साईची कैची हतवटी उभाच पाठी भक्तांच्या होतायसी सदिच्छा निर्माण सफळ वावया न लगे क्षण निघाला एक स्नेही तक्षण साई दर्शन कामुक वृत्ती असावी मात्र गोड नवल साई पुरवितो धोड जया सद्वृत्तीची आवड तयाचे कोडत्या हाती तव हाटे एक रुपया देती तया स्नेहासी अतिप्रीती म्हणती नका पडू देऊ विस्मृती घाला हा हाती बाबांच्या स्नेही जेव्हा शिर्डीस गेले तात्काळ बाबांचे दर्शन घेतले चरणतयांचे माता वंदिले सन्मुख बैसले बाबांचे दक्षिणे लागी करपसरिता आपुली दक्षिणा दिदली प्रथमता बाबांनी किशात सुदिली अवलंबिता काढी तो मागुता हाट्यांची तोही रुपया जोडून कर टेवी बाबांचे करतलावर म्हणे ही दक्षिणा मजबरोबर हाटे डॉक्टर पाठविती हा साई सर्व हृदयवासी हाटे जरी ग्वालेर निवासी जाणुनी मनीषा तयांचे मानसी बैसले रुपयांसी न्याहाळित होऊन या प्रेमोन्मुख बाबा रुपया धरिती सन्मुख नवल अवलोकिती लावून टक लोक टकमक देखिती दक्षिणांगुष्टे वरचेवरी उडवुनी झेलती बाबा निज करे ऐशी क्रीडा करुनी निक्षणभरी कृपया करीत ते परत म्हणती हा ज्याचा त्यास देई सवे हा उदीचा प्रसाद नेई नलगे आम्हास तुझे काही स्वस्त राही म्हणे म्हणतया घालणी लोटांगण बाबांचे पायी उदी प्रसाद पाठवुनी ठाई केवुनी बाबांची आज्ञा तो स्नेही आला निजगृही ग्वालेरिसी आलियावरी ग्वालेरी ते रुपया देऊनी डॉक्टरांते कळविले सकळ वृत्तांताते दाटले भरते हाट्यांते म्हणे मनी जैसा हेत केला होता जैसा संकेत जाणुनी माझे मनोगत पुरविला मनोरथ बाबांनी ऐसे वाटले हाट्यांचे मना परीही तरी त्यांची कल्पना कोण जाणेला संतांची योजना प्रयोजना त्यांच्या हे जरी म्हणावे निश्चित तीच पहा दुसरी प्रचित ती तो याहून विपरीत ज्याचे मनोगत त्या ठावे एकाचा रुपया परत देती एकाचा तो खिशात सुदती कारण काय वदावे निश्चिती काय चित्ती बाबांच्या त्यांची कारणे तयास आठावी आपण केवळ मौज पहावी ऐशी गोड संधी न दवडावी कथा परिसावी ये अर्थी एकदा वामन नार्वेकर जयांस बाबांचे प्रेम अपार आणिला एक रुपया सुंदर भक्ती पुरसर अर्पाया एका बाजूस कोरली होती रामलक्ष्मण सीता सती दुसऱ्या बाजूस रम्य मूर्ती होती मारुती बद्धांजळी तया अर्पणी पोटी होत हस्तस्पर्शापाठी तो परत मिळावी विधिप्रसादा सहित म्हणून हस्तात ठेविला कोणामनी काय हृद्गत बाबा हे तो सकळ जाणत तरी तो रुपया पडता हस्तांत तात्काळ खिशात सुदिला वामनरावांचा मानस माधवरावांनी कळविला बाबांचा रुपया परत करावयास बबिनविले त्यांस अत्यंत त्याला कसला द्यावयाचा आपणासची तो ठेवावयाचा बदले बाबा स्पष्ट वाचा वामनरावांच्या समक्ष तरीही तो देईल रुपये 25 याचे मोल आम्ही यासी देईन बदल म्हणाले बोल त्याला मग त्या एका रुपया लागी वामनरावाने लागवेगी तेही मिळवून जागोजागी बाबां लागी दिदले तेही पुरवत शिशात ठेविले म्हणती रुपयांचे ढिगार लाविले तरी त्या रुपया सवेन तोले उणे ते मोले त्यापुढे म्हणती श्यामा हातू घेई असू दे हा आपुले संग्रही देवाऱ्या माझी घेऊन देई करीत जाई पूजन आता हे ऐसे काय करिता विचारावयाची कोणास सत्ता साई योग्या अयोग्य जाणता देता घेता समर्थ असो आता ही कथा आटपता विसावा देऊ श्रोतया चित्ता जेणे मनन आणि दिदिध्यासता कथा परिसता करावी
केले काय घेतले ऐकले श्रवण पचनी न पडे मन नाविण वरी न घडता विधी ध्यासन श्रवण निष्कारण होईल तरी ये माड साईंचे शरण मस्तकी धरी साईंचे चरण सकळ साधनांचे हे साधन पुढील निवेदन पुढारा स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते स्वप्नकथा कथनम नाम 29 अध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु।